कारण हे गद्दार काही वेळेला माझी चूक होते आणि म्हणून पहिला प्रथम माझं कर्तव्य आहे की माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं त्याला अक्षरशः रक्ताचं पाणी करून समोरून पावसाचा धबधबा पडत होता तरी देखील कशाची तमा न बाळगता तुम्ही निवडून दिलत, त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची तर माफी मागतोच, पण तमाम ह्या यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागतो की तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरोश्यावरती या गद्दाराला निवडून दिला होतात. पण आपण त्याला मतदान करताना बोटाला काळी शाई लावलीच, पण त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासलेलं आहे आणि याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जाब विचारला पाहिजे. शेवटी गद्दारांच्या कळपात गेला. आता गद्दारांचा कळप म्हणजे काय की 3-4 वर्षापूर्वी गद्दार शिरोमणी जो बसलाय तिकडे मिंदे, त्यांनी 40 आमदार फोडले आणि या विदर्भामध्ये जेव्हा बैल पोळा होता तेव्हा त्या बैलांवरती लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके. आता मला सांगा, तेव्हा आमदाराचा भाव 50 असेल, 50 खोके, तर खासदाराचा किती असेल? म्हणजे हा एक धंदा झालाय. निवडून यायचं असा शेतकरी. आता तू बोललास ना रे दादा, पीक विमा मिळालेला नाहीये, हमी भाव मिळत नाहीये, पण निवडून यायचं, आपला हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं सगळं काही.